आमचा ताट उडवते. म्हणतात मॉप आलाय नदीला पाणी. संगीताई, पंढरपूरच्या यात्रेमध्ये विठ्ठलाचा गजर. नमस्कार मंडळी, मी कोकणची हर्षू आणि स्वागत आहे तुमचं माझ्या या व्लॉगमध्ये. तर आज आहे वटपौर्णिमा आणि गावाकडे आपण यावर्षी वटपौर्णिमा कशी साजरी करणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला पाहूयात. तर आता सर्वांनी आपापली पूजेची ताटं घेतली आणि निघालो गावाबाहेरील नदीच्या काठी असलेल्या जुन्या वडाच्या झाडाच्या दिशेने. तिकडे जाताना आम्हाला नदी पार करून जावं लागलं. यावेळेस पाऊस उशिरा आल्यामुळे नदीला पाणी कमी होतं. आम्ही सावकाश पावलं टाकत नदी पार करायला सुरुवात केली. तिथनं थांबा, मी येते. बघून चला, नाही तर पडाल खाली. आणि ताटातलं सगळं जाईल भाऊन. मग जमवा. आपल्याकडचं नाही. सावकाश. वाव, मस्त आहे. आता आम्ही पोचलो वडाच्या झाडाजवळ. सर्वात पहिलं आम्ही वडाच्या झाडाजवळ मातीने सारवून घेतलं. प्रत्येकाने स्वतःच्या ताटासाठी पिठाच्या साहाय्याने रांगोळी काढून घेतली. त्याच्यावर सर्वांनी आपापली पूजेची ताटं ठेवली. वडाला हळद कुंकू लावून फुलं वाहून पूजा केली. आमच्याकडे वडाला 7 नाही तर 5 फेऱ्या मारल्या जातात. ताटातील एक पानाचं वाण वडाजवळ ठेवून आम्ही वडाला फेऱ्या मारायला सुरुवात केली. सावित्री सणाला, बाई सावित्री सणाला. फेऱ्या मारून झाल्यावर सर्व महिला एकमेकांना हळद कुंकू लावून नमस्कार करत होत्या. कोकणात कोणतीही पूजा देवाला गाऱ्हाणं घातल्याशिवाय होत नाही, म्हणून आम्ही आता देवाकडे गाऱ्हाणं घालत होतो. आणि अशीच हळी सुनेली मैदानात देशील हीच आम्ही आशा बाळगतात. खरंच आम्ही त्यांच्या सुख शांती देशील त्यांना. त्यांच्या घराघरात मुला माणसाने ढोरा गुरांना सगळ्यांना सुख शांती द्यावी आणि असंच सुखाचे दिवस जावं भगवान. आणि जो कोण आले त्यांना पूजेला इथं आल्याच पाहिजे बाप्पा आई मध्ये. एक एक कमी होत आणि सगळ्या माझ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना अशी चांगली ठेव आणि पुढल्या वर्षी घेऊन ये. वडाची पूजा करून झाली. आता आम्ही निघालो आमच्या गावच्या गावदेवीच्या मंदिराकडे. आता आम्ही मंदिरात जाते आमच्या. दमलो आता चालून चालून. काय म्हणते लताई, दमलीस काय? मैत्रिणींची वाट बघते. नाव घे. मनशोत नारळ 300 गेले वाट्या. मुंबईला दिली चिठ्ठी, पुण्याची आली वर्दी. अशोक भरतांचं नाव घेते वर कुंजाईच्या दिवशी. वा वा, इथे बघ कॅमेरात. झेंड्याला फुलाचा रस्ता. आत्माराम भरतांचं नाव घेते 12:30 वाजता. वा, वनिताई नाव घे. आंबोलीची यांनी चक्रकेला राखून साधेवाळांचं नाव घेते. हर्षूचं नाव राखून. संगीताई, पंढरपूरच्या यात्रेमध्ये विठ्ठलाचा गजर
आणि सकाराम भक्तांचं नाव घ्यायला संगीता नेहमीच हजर. वा वा, मला नावच नाही येत. हा नाही घे. काय म्हणाल भाजीचं? दाळची भाजी सोमवारांना उपासाला सगळ्या भाज्या चालू करायच्या. अच्छा, म्हणजे पहिली भाजी जी उगवते हा ती दाळची भाजी पहिलं सोमवारचं देवाला दाखवायचं आणि मग आपण कुठून खायचं. हा, मग आपण खायची. हा, म्हणजे भाजी नंतरला आपण खायच्या. हा. बघा कोकणातल्या काय काय परंपरा आहेत. तर आता एवढं चालून आम्ही दमलो आणि आता पोचलो मंदिरामध्ये. आणि हे आहे आमचं स्वयंभू भवानी मातेचं गावातील मंदिर. तर दरवर्षी गावातल्या महिला वड पूजल्यानंतर मंदिरात येतात, देवीला पानाचा वाण देतात आणि देवीची पूजा करतात. पूजा करून देवीच्या मंदिराभोवती 5 फेऱ्या मारतात. यावर्षी सुद्धा आम्ही तेच केलं. गावातली ही पहिल्यापासून चाललेली परंपरा आम्ही पुढची पिढी सुद्धा असंच जपत जाऊ. देवीची पूजा झाल्यानंतर आम्ही हा सण थोडा गावरान अंदाजात साजरा केला. कोकणात कोणताही सण गावरान गाण्याशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून आम्ही तुमच्यासमोर एक छोटासा गाणा हा सादर केला होता. चला बाय बाय. आता आमचा ब्लॉग संपलाय. बोला, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बोल, लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. लताई बोल, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा. बाय बाय करा. बाय. आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. आता प्रत्येक जण आपापल्या घरी निघाला आणि मी आणि मम्मी सुद्धा घराच्या दिशेने निघालो. आले आता आमचे धनी. कशी दिसते मी? छान दिसते का? आता आपण फोटो काढूया. कशाला फोटो काढायची? आता मी आमच्या दनीला पूजणार आहे, कारण आमच्याकडे वटपौर्णिमेचा उपवास हा नवऱ्याला पूजल्यानंतर त्याला एक पानाचं वाण देऊन मग हा उपवास सोडला जातो.
बाय. हॅव गुड डे. बाय.